हाय फ्रेंड्स, मी अस्मिता आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फुग्याच्या बाहीचे कटिंग व स्टिचिंग पाहणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला एक पेपर घ्यायचा आहे. आधी आपण पेपर कटिंग काढून घेणार आहे. वरती आपल्याला 1 इंचाचे माप घ्यायचे आहे. 1 इंचापासून खाली आपल्याला आपले बाहीचे माप टाकून घ्यायचे आहे. माझी बाही 4 आहे. तुमची बाही किती असेल तेवढं माप तुम्ही टाकून घ्या. माझ्या ब्लाऊजची घडी 11:30 आहे. त्या पद्धतीने मी माप टाकून घेणार आहे. 11:30 साठी आपल्याला रेग्युलर ब्लाऊजला 9.5 बाही घडी लागते आणि मी 3.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे प्लेट्स पाडण्यासाठी. अशा पद्धतीने मी 13 इंचाचे माप घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपण दंडघेर टाकून घेऊयात. माझा दंडघेर 12 आहे. 12च्या निम्मे 6 वरती मी मार्क केलेला आहे. नंतर पुढे 7 वरती एक मार्किंग करून घेतलेला आहे. 7 एक्स्ट्रा मार्जिन आहे व 3 इंच एक्स्ट्रा मी घेतलेला आहे प्लेट्स पाडण्यासाठी. अशा पद्धतीने 10 वरती मी मार्किंग करून घेतलेले आहे. वरून आपल्याला 2.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे. 2.5 इंचावरून आतमध्ये आपल्याला 1 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे. दंडघेर आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. 1 इंचाचं आपण मार्किंग केलेलं आहे मुंड्याला आकार देण्यासाठी. तिथून आपल्याला कोपऱ्यामध्ये सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि फुग्याच्या बाहीसाठी आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. फुग्याच्या बाहीसाठी एकच आकार आपल्याला द्यायचा आहे, डबल आकार द्यायचा नाही. आता मी पेपर कट करून घेत आहे. अशा पद्धतीने आपलं पेपर कटिंग झालेलं आहे. मी आता अस्तर कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी अस्तर कटिंग करून घेतलेला आहे. आता आपल्याला ब्लाऊजचा कपडा घ्यायचा आहे. ब्लाऊजच्या कपड्यावरती उलट्या बाजूने आपल्याला बाही सगळीकडून जोडून घ्यायची आहे. अस्तर आपल्याला सगळीकडून जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी ब्लाऊजच्या कपड्यावरती अस्तर जोडून घेतलेला आहे. आता आपण ब्लाऊजला बाही अटॅच करून घेऊयात. बाहीचा आपल्याला मध्य काढून छोटासा कट मारून घ्यायचा आहे वर आणि खाली. आता ब्लाऊजला दोन्ही बाजूने आपल्याला थोडी थोडी बाही अटॅच करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला प्लेट्स पाडायला सोपं जाईल. अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने बाही अटॅच करून घेतलेली आहे. आता मध्यावरती मार्क केलेला आहे तो आपल्याला बरोबर शोल्डरवरती ठेवून आपल्याला दोन्ही बाजूला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल
तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशा पद्धतीने मी छोट्या प्लेट्स पाडून घेत आहे. आता दुसऱ्या बाजूला पण प्लेट्स पाडून घेऊयात. तुमचा जर ब्लाऊजचा कपडा जास्त असेल तर तुम्ही अजून जास्त मोठी बाही काढली तरी काही हरकत नाही, जास्त प्लेट्स पडतील. माझ्याकडे कपड्याची कमतरता असल्यामुळे मी थोडेच प्लेट्स पाडून घेणार आहे. 3.5 इंच आपण एक्स्ट्रा प्लेटसाठी ठेवलं होतं, तिथं तुम्ही 5 इंच एक्स्ट्रा ठेवलं तरी काही हरकत नाही. अशा पद्धतीने मी प्लेट्स पाडून घेतलेले आहेत. आता दंड घेरावरती सुद्धा आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत. आता आपण वर जशा प्लेट्स पाडल्या आहेत त्याच्या विरुद्ध प्लेट्स पाडून घेणार आहोत. त्यामुळे आपला पफ चांगला होतो. अशा पद्धतीने मी प्लेट्स पाडून घेतलेले आहेत. आता आपल्याला दंड घेराला पट्टी अटॅच करायची आहे. त्यासाठी मी त्याचं माप घेत आहे. दंड घेराचा आपल्याला माप घ्यायचं आहे. - 16 इंच आहे. आता मी 16 इंचाची पट्टी काढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी उंची 2 इंच व रुंदी 16 इंच ठेवून पट्टी काढून घेतलेली आहे अस्तरची. आता आपल्याला ब्लाऊजच्या कपड्याची सुद्धा पट्टी काढून घ्यायची आहे. ब्लाऊजच्या कपड्यावरती उलट्या बाजूने ठेवून आपल्याला चारी बाजूने ही पट्टी शिवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी पट्टी बनवून घेतलेली आहे. आता आपण बाहीला अटॅच करून घेऊया. बाहीला आपल्याला आतून पट्टी लावून घ्यायची आहे. सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. पट्टी आपली जोडून झालेली आहे. आता आपल्याला सरळ बाजूवरती फोल्ड करायचे आहे. आधी छोटासा फोल्ड घ्यायचा आहे, नंतर मोठा फोल्ड आपल्याला शिलाईवरती घेऊन टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी पट्टी जोडून घेतलेली आहे. फुग्याची बाही आपली तयार आहे. आता मी ब्लाऊज फिटिंग करून घेते. अशा पद्धतीने आपला फुग्याच्या बाहीचा ब्लाऊज तयार आहे.
तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थितपणे प्लेट्स पडलेले आहेत. धन्यवाद.